पुण्यातील सभेचा पावसामुळे खेळखंडोबा झाल्याचं दिसून येते। मोदींची सभा आज पुण्यामध्ये आहे, पण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये काल पडलेला होता। काल काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे या ठिकाणी आणि अशामध्येच आता या सभेचं जे मैदान आहे एसपी मैदान जलमय झाल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळे खेळ खंडोबा या सभेचा होण्याची शक्यता आहे। तर मोदींच्या सभास्थळी पावसाचं पाणी साचलेलं होतं। एसपी कॉलेज मैदानावरच्या सभास्थळाचं तळ झाल्याचं दिसून आलंय। पाऊस आला धावून, सभास्थळ गेलं वाहून असं म्हणण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे। तर एसपी मैदानावर पावसामुळे चिखल साचल्याचं दिसून येतंय। अजित पवारांकडून मोदींच्या सभास्थळाची पाहणी करण्यात आली आहे। देशाचे पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये येत आहेत, मात्र त्याच्या आधी पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळे या सभेचा खेळ खंडोबा होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आता चिखल साचल्याचं दिसतं। दरम्यान मोठी अपडेट समोर येते। मोदींच्या पुण्यातील सभेचं ठिकाण बदललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। गरज पडल्यास मोदींच्या सभेचं ठिकाण बदललं जाणार असल्याचं कळतंय, कारण पर्यायी स्थळावर आयोजकांकडून विचार सुरू असल्याची माहिती समोर येते। तर त्यामुळे आता हे पर्यायी स्थळ नेमकं कोणतं असेल याविषयी उत्सुकता आहे। पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेवर पावसाचं सावट आहे। पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये आज येत आहेत, मात्र मागील 2-3 दिवसांपासून पुण्यामध्ये प्रचंड पाऊस आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे जी नियोजित जागा होती सभेसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे एसपी कॉलेज मैदानावर आणि त्यामुळे आता हे सभास्थळ बदललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। गरज पडल्यास मोदींच्या सभेचं ठिकाण बदललं जाणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे पर्यायी स्थळावर सुद्धा आयोजकांकडून विचार सुरू असल्याची माहिती समोर येते। आता एसपी कॉलेज मैदानाऐवजी गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी सभा होऊ शकते अशी माहिती समोर येते। तर एसपी कॉलेज मैदान हे ग्राउंड आहे, खुलं मैदान आहे, पण तिथं पाणी साचल्याचं दिसून येते। मोठ्या प्रमाणामध्ये चिखल झालेला आहे आणि अशामध्ये सभास्थळी बसणं कठीण होईल आणि त्यामुळे त्याच वेळेला जर पाऊस आला तरी सुद्धा कठीण होऊ शकतं, अवघड होऊ शकतं। त्यामुळे आता या सभेचं ठिकाण बदललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ही सभा होऊ शकते, जी एसपी कॉलेज पासून थोड्याच अंतरावर आहे। त्या ठिकाणी बंद जे गणेश कला क्रीडा मंच आहे या ठिकाणी ही सभा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण पावसाचं सावट आहे। जरी पाऊस आता नसला तरी देखील इथं रेड अलर्ट देण्यात आला आहे। पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची जेव्हा सभा सुरू होईल त्यावेळेला जर पाऊस आला तर त्याच्यामध्ये काही व्यत्यय येऊ शकतो, अडथळा येऊ शकतो। त्यामुळे आता या सभेचं ठिकाण बदललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ही सभा होऊ शकते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? पंतप्रधान मोदी आज पुण्यात येत आहेत, ज्या ठिकाणी त्यांची सभेची तयारी सुरू होती त्या एसपी कॉलेज मैदानावर चिखल आहे आणि त्यामुळे आता ते ठिकाण बदललं जाणार असल्याचं कळतंय। तर त्याविषयी काय अपडेट्स आहेत आणि दुसरं म्हणजे सध्या पावसाची स्थिती पुण्यात काय आहे? फरा, खरं तर अवघ्या काही तासांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत, पण अजूनही पावसाचं सावट आहे ते कायम असलेलं पाहायला मिळतंय। हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे, पण गेल्या काही दिवसात आपण पाहिलं तर दुपारनंतरचा जो पाऊस आहे तो मात्र मुसळधार असताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी सभा होतीये ती संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान होती आणि त्यामुळे त्या वेळेस जर मुसळधार पाऊस झाला तर मात्र सभेवर परिणाम होऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 3 दिवसापासून जो पाऊस पडतोय त्यामुळं ज्या एसपी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा होतीये तिथं मात्र मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे, पाणी सुद्धा साचलेलं आहे आणि जरी भव्य मंडप टाकलेला असला तरी बाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल सध्या झालेला आहे। त्यामुळेच नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आता आयोजकांकडून मात्र पर्याय व्यवस्थेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। अगदी गरज पडल्यास शेवटच्या क्षणी नरेंद्र मोदी यांची सभा आहे ती पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच, जे अगदी स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या काही अंतरावरती आहे, तिथे सुद्धा होऊ शकते। तशा हालचाली सुद्धा प्रशासनाकडून सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत, पण याबाबतचा अंतिम निर्णय हा शेवटच्या क्षणी घेतला जाऊ शकतो। सध्या तरी पुण्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे, पण दुपारनंतर जर मुसळधार पाऊस झाला आणि सभेच्या ठिकाणची जी परिस्थिती बदलली नाही तर मात्र गणेश कला क्रीडा म्हणजे अवघ्या टिळक आता जिथं सभा होणार होती त्या अंतरावरून अवघ्या 5 ते 7 मिनिटावरती ते गणेश कला क्रीडा मंच आहे आणि जिथून मेट्रोने प्रवास करून नरेंद्र मोदी हे स्वारगेट स्टेशनच्या बाहेर येऊन मैदानाच्या ठिकाणी जाणार होते, तिथं अगदी 2 मिनिटाचं हे अंतर आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने आता दुपारनंतर वातावरण राहतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल आणि त्यावर सभेचं ठिकाण हे बदललं जाणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांची जी सभा आहे आणि जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो मात्र होणार आहे असं सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। निश्चितच याचाच अर्थ जे पुणेकर आता या सभेसाठी या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी जाऊ इच्छितात
त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण हे सभाचं ठिकाण जरी बदललं असलं तरी देखील ज्या ठिकाणी ही उद्घाटन आहे त्याच्यापासून अगदी जवळच ती सभा होऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.